कधी तुम्हाला असं वाटतं का की यार आयुष्यामध्ये सगळं काही ठीक चालू आहे पण कामामध्ये माझ्या कंटिन्यू अडथळे येत आहेत. माझी कामं ना होता होता राहत आहेत. मला माझ्या कामाचं क्रेडिटच मिळत नाही आहे. मला ती डिझायर रिस्पेक्ट मिळत नाही आहे. ओव्हर थिंकिंग आता माझी एवढी वाढली आहे की मला रात्रीची झोपसुद्धा येत नाही आहे. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये यामागचं एक मोठं कारण सांगितलं आहे, पितृदोष. नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रो प्रेम मोहन सोल स्पिरिच्युअल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. पितृदोष आता हा इतका कॉमन दोष आहे की गर्दीमध्ये एखाद्याला छोटासा दगड फेकून मारला ना तरी त्याला पितृदोष निघेल. इतका कॉमन आहे पण तेवढाच इम्पॅक्टफुल सुद्धा आहे. त्यामुळे याला इग्नोर नाही करू शकत. आता इग्नोर का नाही करू शकत आपण याला? कारण ज्याला पितृदोष आहे त्याची प्रार्थना देवापर्यंत पोहोचतच नाही. खूप जण बोलताना दिसतील तुम्हाला की मी एवढे नवस केले, प्रार्थना केली, पण देवाने यार माझं ऐकलंच नाही. खरं तर देवापर्यंत आपली प्रार्थना पोहोचवण्याचं कामच आपले पितृ करतात, म्हणून त्यांना पितृदेव असं म्हटलं जातं. त्यामुळे हा दोष इग्नोर करण्यासारखा नाही आहे. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या असंतोषामुळे किंवा अपूर्ण कर्मामुळे तयार होणारी एक कार्मिक स्थिती आहे. हे कुंडलीमध्ये आपण कसं बघायचं? कुंडलीमध्ये पहिल्या घराचा स्वामी 8व्या घरामध्ये किंवा 12व्या घरामध्ये असेल तर त्याला स्ट्रॉंग पितृदोष असं म्हटलं जातं, प्रबल पितृदोष असं म्हटलं जातं. शुक्र, बुध, राहू यापैकी 2 ग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये द्वितीय, पंचम, नवम आणि द्वादश भावात असतील तर हा पितृदोष आहे. पितृदोष असेल तर काय सिम्पटम्स दिसतात यावर आपण चर्चा करू. जर तुम्हाला सिम्पटम्स वारंवार दिसत असतील तर समजा पितृदोष आहे. पहिलं, कामात वारंवार अडथळे येणे, तोंडाजवळ आलेला घास निघून जाणे, रात्री झोप न लागणे, आठवावं लागतं की यार लास्ट टाइम मी कधी झोपलो होतो लवकर, अशी कंडिशन होते. तुमचं दुःख कोणी समजून नाही घेणार. तुम्हाला नेहमी वाटेल की यार मी एकटा आहे, मला एकटं एकटं वाटतंय. घरात शांती नसणं. जेव्हा पण कुठलं मंगल कार्य घरामध्ये किंवा शुभ कार्य करायची वेळ असेल तेव्हा पहिलं तुमच्या घरात भांडण होतं, मग मंगल कार्य होतं. लेट मॅरेज होणं, वारंवार हेल्थ इश्यूज, असे काही सिम्पटम्स ज्याला पितृदोष आहे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. आता काय उपाय करू शकतो जर मला पितृदोष आहे तर? सिंपल आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आईवडिलांची सेवा नियमितपणे करायची आहे आणि पितृपक्षमध्ये आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करायची आहे, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी. त्यांना तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही त्यांना विसरले नाही आहात. जर तुमचे काम होता होता अडकत असतील तर तुम्ही दर अमावस्याला गंगा स्नान करू शकता. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि आंघोळ करायची आणि घरामध्ये एक गंगाजलाचा तांब्या भरून ठेवायचा. गौशाळामध्ये जाऊन गाईला चारा दान करू शकता. तिसरं, जर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम खूप येत असेल तर अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी या दिवशी काही ना काहीतरी दान करत राहायचं. मग ते वस्त्रदान असू द्या, अन्नदान असू द्या किंवा पैशाचंही दान असू द्या. ओंझळ तेव्हाच भरती जेव्हा आपण ती रिकामी करतो. चौथं, पिंपळाच्या झाडाची नियमित सेवा करायची, पूजा करायची किंवा तुम्ही एखादं पिंपळाचं झाड सुद्धा लावू शकता. कावळ्यांना अन्न देणं हे पितृंना शांत करतं. 5वं आणि सर्वात महत्त्वाचं, पितृपक्षमध्ये ब्राह्मणांना भोजन व वस्त्रदान करणं. आता हे सगळे उपाय आपल्या कल्चरमध्ये पहिलेपासूनच आहेत पण आपण ते काळानुसार विसरत चाललोय. जसं की आपली आजी त्या काळामध्ये घरात जेव्हा पण जेवण बनवायची तर पहिला चपातीचा तुकडा ती गाईला द्यायची, हो ना? आता वेळ काळ बदललाय. आता तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. आता गाई शोधावं लागतं पण काय सापडतच नाही, तर कुठून आपण सेवा करणार? पण ठीक आहे ना, बाकी काही नाही तर तुम्ही दान तर करू शकता. दान, दक्षिणा, सेवा जे काय तुमच्याकडून होत असेल तुम्ही करा, ते केलंच पाहिजे. जोपर्यंत तुमच्या घरातून काही ना काहीतरी जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. आणि त्याच दिवशी दान करा ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं. जसं की अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल तर या दिवशी तुम्हाला दान दक्षिणा करणंच आहे जर तुम्हाला पितृदोष आहे. जर तुम्हाला कुंडलीमधील इतर दोष जसं कालसर्प दोष, गुरुचांडाल योग, गंडमूळ दोष, शनी दोष याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ॲस्ट्रॉलॉजी आणि स्पिरिच्युअल नॉलेजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. राधे राधे.